सध्या सोशल मीडियावर कार्टून टाईप फोटोज अपलोड करण्याचा फार ट्रेंड सुरू आहे, ज्याला आपण गिबली आर्ट म्हणतो. ऍक्च्युली हे आर्टिफिशियल इंटेलिजन्स, चॅट जीपीटी याच्या मार्फत एक आपले ओरिजिनल फोटोज आपण त्या थर्ड पार्टी ऍप्लिकेशनला सबमिट करतो आणि ते आपले फोटोज कार्टून टाईप बनवून देतात, ज्याला आपण एक गिबली आर्ट म्हणतो. तर प्लीज अवॉइड करा, कारण तुम्ही ते फोटोज त्या ऍप्लिकेशन डाउनलोड करण्या अगोदर ती थर्ड पार्टी ऍप्लिकेशन्स आपल्याला तुमचे कॉन्टॅक्ट परमिशन्स, फोटोज, व्हिडिओज हे सर्व परमिशन्स विचारतात आणि तुम्ही स्वतःहून त्यांना तुमचा डेटा देताय. तर अवॉइड करा. आणि दुसरी गोष्ट, फोटोज अपलोड करण्या अगोदर तुमचे आई स्कॅन, बायोमेट्रिक्स, फेशियल एक्सप्रेशन्स हे देखील रेकॉर्ड केले जातात आणि फर्दर मिसयूज होण्याचे चान्सेस देखील असतात. तर अवॉइड करा. जर तुम्हाला एवढी हाऊस असेल की तुम्हाला कार्टून टाईप फोटोज बनायचे, एखादा चांगला आर्टिस्ट बघा यार, की जो तुम्हाला एक चांगलं पेंट, तुमचं पोर्ट्रेट किंवा तुमची पेंटिंग काढून देईल, 4 पैसे त्यालाही मिळतील आणि तो देखील चांगलं राहील. जय हिंद. सर, मी किशोर काळे, अप्पर पोलीस अधीक्षक धुळे. आपणा सर्वांना माहिती आहे की अलीकडच्या कालावधीमध्ये इंटरनेटचा वापर करून समाज माध्यमांद्वारे आपण सगळेजण एकमेकांच्या संपर्कात असतो. त्यासोबतच इंटरनेट हा आपल्या जीवनाचा एक अविभाज्य घटक आहे. मात्र त्यासोबतच या इंटरनेटचा दुरुपयोग करून सायबर क्राईमद्वारे काही गुन्हे करण्याचं प्रमाण त्या ठिकाणी निदर्शनास येत आहे. आपल्या खानदेशामध्ये पहिल्यांदाच ॲडव्होकेट चैतन्य भंडारी यांच्या पुढाकारातून सायबर कॉन्क्लेव्ह किंवा पहिलीच सायबर परिषद, ज्याच्यामध्ये राष्ट्रीय स्तरावरील आपले जे सायबर तज्ज्ञ आहेत ते आणि सोबतच इतरही जे तज्ज्ञ असतील त्या सर्वांचं मार्गदर्शन आपल्या सर्वांना लाभणार आहे. त्यामुळे मी आपल्या सर्वांना या संधीचा फायदा घेण्याची विनंती करत आहे. तसेच आपण सर्वांनी देखील सायबर गुन्ह्यांच्या बाबतीत अवेअर राहूयात, सुरक्षिततेचं पालन करूयात. धन्यवाद.